नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 20 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. म्हणजेच त्यांनी सांगितलेले आहे लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी. सध्या सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी आणि ई-KYC आणि 1500चा नियमित हप्ता, या सगळ्या चर्चेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे त्यांची. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करायला व्हिडिओला विसरू नका. ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर वळालो, लेटेस्ट अपडेट आहे ही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की ज्या महिला योजनेच्या नियमांनुसार पात्र आहेत त्यांना 1500चा लाभ नियमितपणे मिळत राहणारच आहे. म्हणजेच याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की ज्या महिला पात्र आहेत या योजनेअंतर्गत, ज्यांची ई-KYC झालेली आहे आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांचा लाभ रोखला जाणार नाही आहे. आणि जो GR आला होता 12 तारखेला, आता तो वेबसाईटवर दिसत नाही आहे. त्यामुळे असं सुद्धा तुम्ही थोडीशी कंडिशन गृहीत धरू शकता की आता 2 महिन्याचे सुद्धा पैसे एकत्र तुम्हाला मिळू शकतात. ओके, कारण की आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो हा लाभ आहे तो नियमांनुसार ज्या पात्र महिला आहेत त्यांचा 1500चा लाभ जो आहे तो नियमित त्यांना मिळत राहणार आहे. त्यामुळे आता अशी सुद्धा कंडिशन आहे की आता रक्षाबंधन सुद्धा जवळ आलेला आहे की त्यामुळे आता 2 ते 3 दिवसांमध्ये 2 महिन्यांचा जो हा लाभ आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींना मिळू शकण्याची जी गॅरंटी आहे ती आता वाढलेली आहे. म्हणजेच की पात्र महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्यामुळे पात्र महिलांना यामध्ये घाबरण्याची कोणतीही गरज नाही आहे. ओके, तसे आता दुसरी अपडेट त्यांनी काय सांगितले की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना असेही सांगितले की नियमाबाहेर कोणालाही ₹1 दिला जाणार नाही आहे. म्हणजेच की सरकार आता लाभार्थी यादीची पात्रतेनुसार छाननी करत आहे. ज्या महिला सर्व नियम आणि अटी पूर्ण करतात त्यांना लाभ मिळत राहील आणि मात्र नियमांमध्ये बसत नसलेल्या महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ओके, तसेच आता ई-KYC बद्दल त्यांनी एक अपडेट सांगितलेली आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-KYC प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची करण्यात आलेली होती. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार वारंवार संधी देऊनही ज्या लाभार्थ्यांनी ई-KYC पूर्ण केली नाही अशा लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. म्हणूनच की आता महिलांना तुमची ई-KYC अद्याप पूर्ण नसेल तर या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तसेच आता अजून एक अपडेट दिलेली आहे ती म्हणजेच की आता या अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार सध्या सुमारे 1,65,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि याआधी लाभार्थ्यांची संख्या यापेक्षा मोठी होती. ई-KYC आणि विविध सरकारी डेटाबेसमधून झालेल्या पडताळणीनंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे, पण लाभ बंद झालेला नाही आहे. ओके, आता तपासणी दरम्यान काय आढळून आलं हे सुद्धा आपण बघून घेऊया. तपासणी दरम्यान काही लाभार्थी नियमांमध्ये बसत नसल्याचे समोर आलेले आहे आणि याची कारणे सुद्धा दिलेली आहेत. यामध्ये काही महिला आयकर भरणाऱ्या कुटुंबातील असल्याचे आढळले. नियमानुसार अशा महिला योजनेसाठी पात्र नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता सर्व महिलांचे पैसे बंद होणार अशी जी चर्चा चालू आहे ती चुकीची आहे पूर्णपणे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे की पात्र महिलांना लाभ मिळणार आणि अपात्रांना लाभ दिला जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी एकंदरीत सांगितलेले आहे. 2 भाग पाडलेले आहेत की म्हणजे ज्या पात्र महिला या योजनेअंतर्गत त्यांना हे आर्थिक अनुदान, लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक अनुदान जे मिळतं लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना ते 2 महिन्याचं मिळतच राहणार. ओके, 2 महिन्याचं किंवा 1 महिन्याचं हे मिळतच राहणार. आता जी डेट आहे ती सुद्धा पुढं सरकलेली आहे आणि 12 ऑगस्टला जो GR आहे तो आलेला वेबसाईटवर आता दिसत नाही. त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की 2 महिन्यांचे जे पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या लाभार्थी ज्या आहेत महिला त्यांना मिळू शकतात 2 महिन्यांचे पैसे. ओके, तसेच या पडताळणीमध्ये आणखीन एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार काही पुरुषांनी महिलांसाठी असलेल्या या योजनेत अर्ज करून लाभ घेतल्याचे आढळलेले आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. म्हणजेच की सरकार आता केवळ ई-KYCच नाही तर लाभार्थ्यांची पात्रताही सध्या तपासत आहे. तसेच तपासणी दरम्यान काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेसाठी अर्ज केल्याचे समोर आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता अशा अपात्र नोंदी ज्या आहेत त्या तपासून योजनेच्या लाभार्थी यादीतून त्यांना काढलं जात आहे बाजूला. ओके, तसेच आता 92 लाख महिलांच्या बाबत चर्चा काय आहे सध्या याबाबत सांगायचं झालं तर सध्या सोशल मीडिया आणि विविध बातम्यांमध्ये 92 लाख महिला अपात्र होणार किंवा मोठ्या संख्येने महिला योजनेतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मात्र इथे एक तुम्ही गोष्ट समजून घ्या. ओके, 92 लाख हा जो आकडा आहे तो म्हणजेच 92 लाख पात्र महिलांचे पैसे आता बंद होणार असा अर्थ घेणे योग्य नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे की पात्र महिलांचे पैसे हे बंद होणारच नाही आहेत. म्हणजे ही योजना जी आहे ती चालू राहणारच आहे आणि पात्र महिलांसाठी फक्त योजना जी आहे ती चालू राहणार आहे. या व्यतिरिक्त या योजनेचा लाभ दुसऱ्या महिलांना किंवा
ज्या महिलांकडे अतिरिक्त धन आहे, ओके, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, आयकर भरतात ते, अशा महिलांना पैसे मिळणार आहेत. आणि जे पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत अशा पुरुषांना सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नियमानुसार अपात्र ठरणाऱ्यांना लाभ मिळणार नाही आहे असं त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे. आता अनेक महिलांना सर्वात जास्त चिंता आहे की ती जुलै महिन्याच्या 1500च्या हप्त्याची. आता या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस पात्र महिलांना नियमित लाभ मिळत राहणार असल्याचे स्पष्ट केलेलं आहे. आणि यावरूनच तुम्ही समजून घ्या की तुमचा जो लाभ आहे महिलांनो हा 2 ते 3 दिवसामध्ये येऊ शकतो कन्फर्म. ओके, आता 1 महिन्याचं येईल का 2 महिन्याचं हे सांगता येणार नाही, पण निश्चितपणे एवढं तर आहे की तुमचा जो लाभ आहे तो मिळणार तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये. मात्र जुलैचा हप्ता, ओके, नेमका कोणत्या दिवशी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल याबाबत 20 ऑगस्टपर्यंतची म्हणजेच आजपर्यंतची स्वतंत्र निश्चित तारीख या वक्तव्यात त्यांनी स्पष्ट केलेली नाही आहे. त्यामुळे आजच 1500 येणार अशा अप्रमाणित मेसेजवर तुम्ही विश्वास जो आहे तो ठेवू नका. ओके, आजसुद्धा येऊ शकतात, उद्या पण येऊ शकतात. ओके, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांनी काही गोष्टी तपासून ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आता मी जी सांगतोय ते तुम्ही नीट लक्ष द्या लाडक्या बहिणींनो. पहिलं म्हणजे तुमचे KYC पूर्ण आहे का ते तपासा. दुसरं म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा. आणि तिसरं म्हणजे बँक खाते सक्रिय म्हणजे चालू आहे का ते तपासा. चौथं म्हणजे तुमची योजनेतील पात्रता कायम आहे का हे सुद्धा तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नावावर चुकीची माहिती किंवा चुकीची नोंद असल्यास ती अधिकृत माध्यमातून तुम्ही दुरुस्त करून घ्या. ओके, तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही आहे. पात्र महिलांना 1500चा लाभ हा मिळतच राहणार आहे. पण KYC न करणारे, नियमांमध्ये न बसणारे, आयकर निकषात अपात्र ठरणारे, सरकारी कर्मचारी असूनही पात्र लाभ घेणारे आणि पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेला लाभ यांच्यावर सरकारची सध्या छाननी आणि कारवाई सुरू आहे. आणि सध्या फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 1,65,00,000 महिला जे आहेत त्या पात्र आहेत. म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींचे 1500 रुपये जे बंद होणार, ही जी बातमी आहे ती समजून घेण्याची पद्धत चुकीची आहे. ओके, हा लाभ सगळ्यांसाठी बंद होणार नाही. ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळतच राहणार. पात्र असाल तर लाभ सुरू राहणार. हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 20 ऑगस्टची मुख्य भूमिका त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर कमेंटसुद्धा करू शकता. आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, इथे मी लाडकी बहीण योजनेबद्दल लेटेस्ट काय अपडेट येते त्याबद्दल मी व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, सबस्क्राईब करून टाका. ओके, धन्यवाद.